Welcome to my dear student. Today is our second lecture of energy conservation and audit. First chapter is energy conservation on basis. आज मला असं वाटतं की आपण त्यापूर्वी काही चर्चा करणं गरजेचं आहे, कारण कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला आपण सर्वजण सामोरे जात आहोत आणि त्यामुळेच आपल्याला ही ई लर्निंग आणि ऑनलाईन पद्धतीनं शिकण्याची वेळ आलेली आहे. आणि मला खात्री आहे की प्रत्येक संकट हे काहीतरी आपल्याला नवीन शिकण्यासाठी नवीन संधी घेऊन येत असतं आणि म्हणूनच त्यामुळे आपल्याला आज या ई लर्निंग पद्धतीचा आणि ऑनलाईन क्लासेस पद्धतीनं शिकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि नवीन त्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. काल आपण बघितलं एनर्जी कॉन्झर्वेशन ऑडिट म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय, कॉन्झर्वेशन म्हणजे काय, ऑडिट म्हणजे काय, त्याची गरज काय आहे. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिसिटीची गरज काय आहे. सर्वांना माहिती आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये इलेक्ट्रिसिटी हा एक जसं अन्न, वस्त्र आणि निवारा ही एक जशी प्राथमिक गरज आहे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी हे एक आपल्या जीवनाशी एक निगडित अविभाज्य घटक असा झालेला आहे. आणि म्हणून मी काल सांगितलं की लहानापासून तर थोरापर्यंत आणि शिक्षितापासून तर अशिक्षितापर्यंत, झोपेतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपल्याला विजेची गरज असते. त्यामधले महत्त्वाचा एरिया आपण सेक्टर्स बघतो. जसं रोजचं दैनंदिन जीवनामध्ये घरगुती उपायासाठी आपण बघतो की आपण लाईट प्रकाशासाठी वापरतो, हवेसाठी फॅन, AC, घरातले जेवढे ॲप्लायन्सेस आहेत, मिक्सर आहे, इलेक्ट्रिक आयर्न आहे, रेफ्रिजरेटर्स आहेत, हे सर्व उपकरणे विजेवर चालतात. आणि वीज जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपण त्या प्रभावाने आपण आपला कामं करत असतो. आणि जर खरोखरच आपण जर असा विचार केला, जर लाईट गेली तर काय होईल, आणि म्हणून आपले हे घरातील कामही थांबतात. नवे तर आपला स्वयंपाकही थांबतो, जेवणही थांबतं. आणि ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेस आपण ही कामं सुरू करतो. म्हणून हा आपला दैनंदिन जीवनातला अत्यंत महत्त्वाचा भाग झालेला आहे. आपले देश हा एक भारत देश हा एक शेतीप्रधान देश असल्यामुळे भारतातील शेती पिकून आपण बऱ्याचशा शेतीतला माल बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करतो. आणि आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जगण्यासाठी सर्व प्राणीमात्रास अन्नाची गरज असते आणि म्हणून त्याचं जास्त उत्पन्न निघणं गरजेचं आहे. म्हणून इंडिया इज द ॲग्रिकल्चर कंट्री अँड फूड इज द बेसिक ह्युमन नीड. आणि म्हणून देअरफॉर एक्स्ट्रा इन्कम इज फ्रॉम द ॲग्रिकल्चर इज नीड ऑफ द आवर. ही काळाची गरज आहे, जास्त उत्पन्न काढणे काळाची गरज आहे. आणि म्हणून शेतीतून जर जास्त उत्पन्न जर आपल्याला काढायचं असेल तर नक्कीच आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यासाठी पाण्याची गरज असते. आणि पाणी जास्त प्रमाणात शेताला देण्यासाठी वॉटर पंपची गरज असते. आणि वॉटर पंप हे इलेक्ट्रिसिटीवर चालतात. म्हणून पूर्ण ॲग्रिकल्चर सेक्टर हे इलेक्ट्रिसिटीवरती अवलंबून आहे. आपल्या देशाची प्रगती आपण बघतो, ज्या ज्या ठिकाणी कारखाने आहेत, ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्रीज आहेत, त्या शहराची प्रगती त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते. केवळ ती इंडस्ट्रीजमध्ये औद्योगिकरणामुळे लोकांना रोजगार आणि स्वयंरोजगार करण्यास संधी उपलब्ध होते. आणि म्हणून अशा प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये लाईटची फार मोठ्या प्रमाणात गरज असते. कारण जेवढ्या मशिनरी त्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतात त्या सर्व मशिनरी इलेक्ट्रिक मोटरवरती चालतात. आणि इलेक्ट्रिक मोटरला सप्लाय लागतो, तो इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय लागतो. ह्याच्याशिवाय आपल्याला माहिती आहे की ही इंडस्ट्रीज 3 पाळ्यामध्ये 3 शिफ्टमध्ये काम करतात आणि जास्त प्रमाणाचं उत्पादन काढतात. आणि 3 शिफ्टमध्ये काम करण्यासाठी रात्रीच्या वेळी त्याला लाईटची गरज असते. म्हणून लाईटिंग पर्पजसाठी सुद्धा आपल्याला इंडस्ट्रीजमध्ये या इलेक्ट्रिसिटीचा उपयोग होतो. हॉस्पिटलमध्ये तयार होणारी वापरणारी सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स ह्यांना सर्व प्रकारचा इलेक्ट्रिक सप्लाय लागतो. आणि ह्या इलेक्ट्रिक सप्लायवरती हे इक्विपमेंट चालतात आणि त्याच्यावरती ती टेस्टिंग केली जाते. म्हणून ते इक्विपमेंट हॉस्पिटलमध्ये मोस्टली यूज करतात. प्राणीमात्रावर सुद्धा सर्वांना माहिती आहे का, जसं पॅरालिसिस आहे, कॅन्सर पीडित व्यक्ती आहेत, ह्या व्यक्तींना
त्याच्यावर अनेक हॉस्पिटलमध्ये विलाज केल्यानंतरही बरेचसे अशा प्रकारचे रोगी बरे होत नाहीत आणि म्हणून अशा प्रकारच्या रोग्यांना इलेक्ट्रिक शॉक देऊन बरं केलं जातं. ज्याच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे, ज्याच्या ब्रेनवरती परिणाम झालेला आहे, त्याला शेवटी इलेक्ट्रिक शॉक देऊन बरं केलं जातं. मला माहिती आहे की आपण वीज किती महत्त्वाची आहे आणि वीज सिद्ध करण्यासाठी किती अवघड गोष्ट आहे. कारण मी बाबा महाराजांचं एक कीर्तन ऐकलं होतं. त्या कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं होतं, किती जणाला वाटतं का देव आहे, भगवंत आहे, ईश्वर आहे. कारण बऱ्याच कोणीही देव बघितला नाही, भगवंत कोणी बघितला नाही, आतापर्यंत कोणालाही दिसला नाही. मात्र आपण मानतो की भगवंत जिवंत आहे, ईश्वर आहे, ह्या पृथ्वी तलावरती याचे अस्तित्व आहे. परंतु हे अस्तित्व कसं ओळखायचं, तर म्हणून आपल्याला माहिती आहे बाबा महाराज सातारकरने एक इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण दिलं. आपण वीज पण डोळ्यांना दिसत नाही आणि म्हणून ती नाही आहे का, आहे सर्वांना. मग काय कारण त्याचं असं आहे की त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. लाईट चालू होणे, फॅन चालू होणे, आपला शॉक लागणे, ह्या गोष्टीचे जे परिणाम आपण बघतो त्याच्यावरून असं समजतो वीज अस्तित्वात आहे. आणि म्हणून भगवंतसुद्धा असंच त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस चांगल्या गोष्टी करूनही आपल्याला त्याचं फळ बरोबर मिळत नाही, वाईट करूनही त्याचं काही होत नाही. समोरून आपण गाडी रस्त्यावर उभा जर असेल आणि जर आपण राईट साईडला आपल्या योग्य स्थळी उभा असेल आणि तरी एखाद्या गाडीनं आपल्याला जर ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंट होण्याची कुठलीही परिस्थिती त्या ठिकाणी नव्हती, जर आपण त्यामध्ये गेलो तर आपण म्हणतो हो दैवकृपेने असं घडलं. त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी एवढा मोठा ॲक्सिडेंट घडतो तरी अशा ॲक्सिडेंटमधून वाचण्याची कुठलीही परिस्थिती नसते, तरी अनेक मनुष्य त्या ठिकाणी वाचले जातात, तरी आपण म्हणतो त्याचा दैवी चमत्कार आहे. हे सगळ्या प्रकारचे चमत्कार घडतात. त्यावरून आपण असं समजतो की भगवंत आहे. आणि तशाच प्रकारचं एक्झाम्पल हे विजेचं पण आहे. विजेचं अस्तित्व आपल्याला डोळ्याने दिसत नाही, मात्र अस्तित्व आपल्याला त्याच्यामध्ये जाणले जातात. त्यानंतर काल आपण बघितलं एनर्जी कॉन्झर्वेशन. वीज किती महत्त्वाची आहे. प्रत्येकजण वीज जनरेट करू शकत नाही, परंतु जर आपण ती एनर्जी सेविंग केली, एनर्जी सेविंग मात्र प्रत्येकजण घरामध्ये करू शकतो. तो इलेक्ट्रिसिटीच एरियातला परिवारातला पाहिजे असं काही नाही आहे. म्हणून आपण योग्य साधनांचा योग्य वेळी वापर, गरज नसताना जर आपण इलेक्ट्रिक फॅन, लाईट याचा जर अननेसेसरी जर अवॉइड केला तर आपल्याला नक्कीच वीज बचत होते. आणि 1 युनिट जर आपण बचत केली तर 1 युनिट वीज आपण जनरेट केल्यासारखी, तयार केल्यासारखी आहे. म्हणून ही सुद्धा संधी सर्वांना आहे. अशा प्रकारचं एनर्जी कॉन्झर्वेशन करू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे की जी डिमांड आहे, इलेक्ट्रिसिटीची डिमांड नेहमीच काय असते, त्यापेक्षा जनरेटिंगपेक्षा जास्त आहे. आणि म्हणूनच आपण ग्रामीण भागामध्ये बघतो लोड शेडिंग केले जातं आणि म्हणून बिचाऱ्या शेतकऱ्यांना अशी वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं. म्हणून रात्रीच्या वेळी त्यांना वीज दिली जाते, म्हणून ते रात्रीच्या वेळी ते विजेचा वापर करून शेतामध्ये आपलं उत्पन्न काढतात. म्हणून आज यावरून आपलं असं लक्षात येतं की विजेचा तुटवडा आहे आणि विजेचा तुटवडा असल्यामुळं आज आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी सेविंग करण्याची फार गरज आहे. आणि म्हणून हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट. म्हणून आपल्याला माहिती आहे कोणतेही एनर्जी कॉन्झर्वेशन करायचं असलं, जरी एनर्जी सेविंग करायची असली, तुम्हाला पैसे सेविंग करायचे असेल, तुमचा एखादा महिन्याचा पेमेंट किती येतो, तो जातो कुठे, त्याचं जर आपल्याला समजा कुठे जातो हे जर कळालं नाही तर तोपर्यंत आपण ते पैशाचे प्लॅन तयार करू शकत नाही. आणि हा प्लॅन तयार करण्यासाठी त्याचं ऑडिट करण्याची गरज असते. तसंच आपली जी एनर्जी आपण घरामध्ये वापरतो, एखाद्या इंडस्ट्रीजमध्ये वापरतो, तर अशा प्रकारच्या एनर्जीचं ऑडिट होण्याची गरजेचं आहे. आणि ऑडिट झाल्यानंतरच आपल्याला कळतं की एनर्जी वेस्टेज कुठे जाते, अननेसेसरी कुठं वाया जाते, कुठली एनर्जी बचत करण्याची, सेविंग करण्याची गरज आहे, हे ऑडिट केल्याने आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर आपण बघितलं ह्या 3ऱ्या वर्षाला आपण कोणते कोणते सब्जेक्ट शिकणार आहोत. त्यामध्ये ते सब्जेक्ट आपण बघितले का त्याच्यामध्ये स्विच गिअर अँड प्रोटेक्शन हा एक सब्जेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. नंतर दुसरे सब्जेक्ट तुम्ही बघितलं मशीन, त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल मशीन सब्जेक्ट आहे, इलेक्ट्रिकल मशीन. नंतर त्याच्यामध्ये ॲटोमेशन आहे, मॅनेजमेंट आहे आणि इलेक्ट्रिकल वायरिंग अँड मटेरियल ह्या नावाचा एक सब्जेक्ट आहे. आणि आपला इलेक्टिव्ह सब्जेक्ट एनर्जी कॉन्झर्वेशन ऑडिट अशा प्रकारचा एक सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून कालच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचं महत्त्व आणि एनर्जी कॉन्झर्वेशन का करायचं आणि कसं करायचं अशा प्रकारचं थोडक्यामध्ये आपण बघितलं होतं. पुढे प्रत्येक चॅप्टरमध्ये डिटेल्समध्ये आपण त्या विषयावर आपण बोलणार आहोत. म्हणून आजच्या चॅप्टरमध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन बेसिक लेक्चर 2मध्ये
आपले आज कंटेंट्स आहेत त्याच्यामध्ये एनर्जी सिनॅरिओ, एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट कन्सेप्ट, एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी अँड इट्स रोल, मेडा अँड इट्स रोल अँड स्टार लेबलिंग. हे त्याचे ह्या चॅप्टरमधले ह्याचे कंटेंट्स आहेत. पण ह्या कंटेंट्सपैकी आजच्या पाठामध्ये आपण फक्त एनर्जी सिनॅरिओ ह्याच्याविषयी अभ्यास करणार आहोत. एनर्जी सिनॅरिओ म्हणजे काय? एनर्जी कॉन्झर्वेशन करण्यापूर्वी आपल्याला त्याच्याबद्दलची आपल्या राज्यामधले, आपल्या देशामधले, जगामधले सध्या एनर्जी कॉन्झर्वेशन ची परिस्थिती काय आहे, स्टेटस काय आहे ह्याची जाणून घेण्याची गरज आहे. म्हणून याचं स्टेटस जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एनर्जीचं इंट्रोडक्शन, एनर्जी सिनॅरिओचं इंट्रोडक्शन, कशी गरज आहे, काय एनर्जी कुठे जाते, काय केलं पाहिजे, कशामुळे याचं डिमांड आहे, कशामुळे याचं वेस्टेज कुठे जातं आणि त्याचं आपण ऑडिट करून कसं एनर्जी कॉन्झर्वेशन केलं पाहिजे हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि म्हणून एनर्जी हॅज द प्लेइंग अ प्रेसिकस रोल इन द इव्हॉल्युशन अँड प्रोग्रेस अँड पर्सिस्टन्स ऑफ मॅनकिंड. Developments in the social and economic areas of the nation are the critically influenced by the energy status. म्हणजे काय? आपण माहिती आहे मानव जातीच्या ह्याच्यामध्ये एनर्जीचा मुख्य रोल आपण बघितला का त्याची उठल्यापासून तर झोपेपर्यंत याचा एनर्जीचा रोल आहे. आणि म्हणून आपण त्याचं एनर्जीचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. आणि इव्हॅल्युएशन जर केलं तर आपण त्याचं काय करू शकतो, प्रोग्रेस आपण त्याच्यामध्ये करू शकतो. त्याचं जो परिणाम आहे सोशल आणि इकॉनॉमिक एरियावरती परिणाम होणारा परिणाम आपण टाळू शकतो आणि एनर्जी कॉन्झर्वेशन करू शकतो. आणि म्हणून एनर्जी कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजिक कमोडिटी. व्हॉट इज द स्ट्रॅटेजिक कमोडिटी? स्ट्रॅटेजिक कमोडिटी म्हणजे ही एक व्यापारी वस्तू आहे, महाल वस्तू आहे, आपण विकणारी वस्तू आहे, त्याची किंमत आहे कुठेतरी. आणि म्हणून ही किंमत असल्यामुळे आपण द एनर्जी युटिलायझेशन मस्ट बी प्लॅन अँड कॅल्क्युलेटेड. म्हणून त्याचा आपण काय केलं पाहिजे, प्लॅन केला पाहिजे आणि व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. इन सिक्युरिटी रिलेटेड टू द सप्लाय ऑफ एनर्जी कॅन जिओ पॅराडाईज इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट्स सच इफेक्ट्स आर द प्रॉमिनंट इन डेव्हलपिंग कंट्रीज लाईक इंडिया. म्हणजे ऊर्जा पुरवण्यासाठी संबंधित कोणतीही असुरक्षित अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकासाला धोका देऊ शकते असं चित्र आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून in spite of the such rapid growth we reform the energy sector and the energy supply always fails to satisfy the growing needs and search of the rapidly growing economy. म्हणून आपल्याला ऊर्जा क्षेत्रामध्ये एवढी मोठी वाढ असूनही डिस्ट्रीब्युशनची व्यवस्था मात्र अपयशी वाटते. कारण यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशनमध्ये बघतो, ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये तुम्ही बघता का वाटेल तेवढे विजेची चोरी होते, थेफ्ट होते. अशा ग्रामीण भागामध्ये विजेची थेफ्ट होते, शहरामध्ये मीटरिंग थेफ्ट होते. आणि अशा प्रकारचं ही डिस्ट्रीब्युशन व्यवस्था, बिलामध्ये चुकीचे बिलं येतात, जास्तीचे बिलं येतात, कमीचे बिल येतात, प्रॉपर त्याचं कमर्शियलमध्ये त्याचं बरोबर कॅल्क्युलेशन केलं जात नाही. अशा अनेक प्रकारच्या याच्यामध्ये विजेचा हा अपव्यय त्याच्यामध्ये होतो. आणि म्हणून with the increasing the consumption of the energy demand side management by improvement efficiency and is also gaining the importance in the country. आणि म्हणून आपण त्याचं इम्पॉर्टन्स ओळखलं पाहिजे, इम्पॉर्टन्स वाढलं पाहिजे, त्याची इफिशियन्सी वाढवली पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये इफिशियन्सी वाढवून एनर्जी कॉन्झर्वेशन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून एनर्जी कॉन्झर्वेशन करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी करण्याची गरज आहे. म्हणून इलेक्ट्रिसिटी जीवनामध्ये जरी महत्त्वाची असेल तरी पण आज आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी कसं एनर्जी त्याच्यामध्ये वाढवता येईल. एनर्जी वाढवण्यासाठी आपल्याला कमीत कमी ज्या ठिकाणी अननेसेसरी म्हणजे गरज नसताना आपण एनर्जी आपण वापरणं कमी केलं पाहिजे. गरज नसताना आपण खिडक्या दरवाजा उघडे ठेवून प्रकाश घेऊ शकतो, खिडकी दरवाजे उघडे घेऊन हवा घेऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपण फॅन आणि लाईट बंद ठेवून विजेची निश्चितच आपण त्याच्यामध्ये बचत करू शकतो. आणि म्हणून वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला विजेची बचत करता येते. म्हणून दिस इज द रोल ऑफ द एनर्जी इन ह्युमन रेस, एनर्जी युटिलायझेशन प्लॅन, प्रॉमिनंट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ कंट्रीज अँड इस्टिमेटेड एनर्जी अँड पॉलिसीज ऑफ प्रोग्राम. आणि म्हणून पॉलिसीज अँड प्रोग्राम म्हणून एनर्जी कॉन्झर्वेशन करण्यासाठी हे जे कंपन्या तुम्हाला सांगितल्या, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, ही इट इज द ऑर्गनायझेशन ऑफ द अंडरटेकिंग द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड इज वर्क्स ऑन द एनर्जी कॉन्झर्वेशन आणि व्हेरियस पाथ अँड प्रेझेंट व्हिडिओज अँड प्रेझेंट युटिलिटीज फॉर द सोशल मीडिया. त्याप्रमाणेच मेडा कंपनी सांगितली तुम्हाला,
मेडा कंपनी ही एक याच्याशी निगडीत असलेलीच एनर्जी कॉन्झर्वेशनशी निगडीत असलेली कंपनी आहे. ही कंपनी मात्र आपल्या महाराष्ट्रात काम करते. मात्र ही ऑल्सो अंडरटेकिंग ऑन द ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी आणि इट इज द कनेक्शन विथ द ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. एनर्जी इफिशियन्सीच्याच कनेक्शनमध्ये ती असून त्याच्याबद्दलच ती काम करते. वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रोग्राम घेतले जातात, ट्रेनिंग दिलं जातं एनर्जी कॉन्झर्वेशनचं. त्याच्यासाठी जसं आपण सोलर पॉवर एनर्जी आहे त्याच्यासाठी अनुदान देणे, लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, अशा प्रकारची कामं ह्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीच्या अधिपत्याखाली ही मेडा ही नावाची कंपनी काम करते त्यामध्ये. म्हणून एनर्जी नॅशनल सिनॅरिओ, आता द नॅशनल सिनॅरिओ काय आहे म्हणजे किती एनर्जी आपल्यामध्ये इथं आहे, सध्या भारतामध्ये किती जनरेट होते, किती कॅपॅसिटी आहे त्याचं एक सांगितलं. द इंडियन इकॉनॉमी इज द एक्सपिरियन्सिंग अन अनमॅच्ड ग्रोथ ओव्हर द लेटेस्ट लास्ट 5 डिकेड. म्हणजे गेल्या 5 शतकापासून याच्यामधला जी इकॉनॉमी आहे ती मॅच होत नाही, कारण इकॉनॉमी मोस्टली डिपेंड ऑन द इलेक्ट्रिसिटी. बिकॉज ऑफ यू आय टोल्ड टू यू द इट इज द this is the strategy of commodity, and that's why it is the effect on the its India's development, and its act as the key that determine the economic development of any country. And the classification of entry, the number of the Indian economy is experiencing the unmatched growth of over the last 5 decades, and energy sources are being the subjected to the enormous demand due to the continuous growth of economy, energy demand, and supply imbalance in setting widespread which is the insatiable and demanding steps toward the augmentation of the energy supplies from the government. Coal dominates in the mixture of the large number of the energy resources and available in the India seem to the continue in the future as all. आणि जवळपास 64% टोटल इन्स्टॉल पॉवर ऑफ जनरेशन इज द कोल बेस्ड which the shows on coal डिपेंडन्स ऑफ द इंडिया. म्हणजे कोळशापासून जास्तीत जास्त एनर्जी म्हणजे जवळपास 64% एनर्जी, टोटल एनर्जीपैकी 64% एनर्जी कोळशापासून तयार केली जाते. आणि म्हणून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर थर्मल पॉवर स्टेशन्स जसं नाशिकला आहे एकलहरा, परळीला आहे, भुसावळला आहे, तारापूरला आहे, असे अनेक तुम्हाला थर्मल पॉवर स्टेशन दिसतील. आणि ह्या थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे कोळशावरती हे वीज निर्मिती जास्त प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये केली जाते. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस 34% including the hydropower and nuclear shares 194% of the total fuel mixtures. And as far the power sector is concerned, India is third largest electricity producer and third largest consumer of the electricity in the world. Total installed capacity 3,50,162 megawatt. म्हणजे भारतामध्ये जगामध्ये भारत हा देश आपला 3ऱ्या नंबरवरती इलेक्ट्रिसिटी निर्माण करणारा देश आहे आणि खर्च करणाराही हा आपला देश इलेक्ट्रिसिटी खर्च करणारा आहे. आणि म्हणून याच्यामध्ये किती जनरेशन स्टेटचं होतं, किती जनरेशन प्रायव्हेटकडनं केलं जातं, किती जनरेशन सेंट्रलकडून घेतं. तर स्टेट ओन युटिलिटीज 84,634 मेगावॅट अँड सेंट्रल ओन युटिलिटीज 1,04,039 मेगावॅट. Private owned utilities 1,61,487 megawatt. And fuel जे आपण इंधन वापरतो इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी, तर कोणत्या इंधनाने किती इलेक्ट्रिसिटी आपण तयार करतो. टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी फ्युएल वाईज अंडर बिलो इज द टोटल थर्मल इलेक्ट्रिसिटी 2,22,927 megawatt. And it is in percentage in 63.7%. And coal 1,91,093, lignite 6,260 megawatt. From the gas 24,937 megawatt. From the oil 638 megawatt. And hydro renewable
is the 45,399 megawatt, from the nuclear 6,718 megawatt, and from the renewable 74,082 megawatt. Means total number of megawatt in generating of electricity is 3,50,162. And this is the national scenario of India and Maharashtra is the generation of electricity, and you know the most of the generation is less than the demanding of electricity. And next is the classification of energy sources. What are the energy sources for the generating the electricity? Energy is the one of the most important factors which drive the human development. हा एक मोठा असा फॅक्टर आहे की तो मनुष्याच्या डेव्हलपमेंटमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल निर्माण करतो, आणि म्हणून आपल्याला एनर्जी सेविंग करणं, एनर्जी कॉन्झर्वेशन करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून हे एनर्जी जनरेशनसाठी कोणते कोणते सोर्सेस आहेत, रिसोर्सेस आहेत, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून इन ॲक्ट्स ॲज अ की डिटरमाइन द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ एनी कंट्री, अँड दॅट्स वाय the classification of energy is, one is the primary sources, second is the secondary sources, and third is the waste energy resources, fourth is the renewable means non-conventional energy sources, and fifth is the non-renewable energy sources, and six commercial sources, and seven non-commercial service. What is the primary sources? What is the primary sources of fuel? And these are the sources which can be the directly found in nature in or stored in nature, can be extract. आपल्याला माहिती आहे की हे प्रायमरी जे सोर्सेस आहेत ते आपल्याला निसर्गात मिळतात. जसं कोल आहे, कोळसा आहे, ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, बायोमास आहे. हे आपल्याला कच्च्या प्रमाणात मिळतात, म्हणून ते आपल्याला नेचरमधून, जमिनीतून, भूगर्भातून एक्स्ट्रॅक्ट करावं लागतात आणि त्याच्यावरती आपल्याला प्रक्रिया करावं लागते. म्हणून हे आपले प्रायमरी रिसोर्सेस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटीचे आहेत. आणि सेकंडरी एनर्जी सोर्सेस आर द डिराइव्ड फ्रॉम द प्रायमरी सोर्सेस इन अ फॉर्म ऑफ आयदर द फायनल फ्युअल ऑर एनर्जी सप्लाय. आणि म्हणून स्टीम एनर्जी फ्रॉम कोल, रिफाईन्ड क्रूड ऑइल प्रॉडक्ट सच ॲज द गॅसोलाईन, पेट्रोल अँड इलेक्ट्रिसिटी, हे सगळे सेकंडरी सोर्सेस आहेत. वेस्ट एनर्जी रिसोर्सेस, इट इज पॉसिबल टू रियूज वेस्ट एनर्जी liberated in the process of utilization of primary and secondary energy resources. Practically it is the achieved by the combined heat and power, which is the more popular cogeneration. बघा, हे जे आहे वेस्ट एनर्जी रिसोर्सेस, वेस्ट म्हणजे जे एनर्जी जनरेट होते वेस्ट आहे. जसं साखर कारखान्यामध्ये, शुगर फॅक्टरीमध्ये, त्याच्यामध्ये ऊसापासून साखर तयार केली जाते, परंतु त्याचा जो चोथा तयार होतो, चोथा शिल्लक राहतो, याच्यापासून साखर कारखाने ह्या चौथ्याचं इंधन म्हणून, फ्युएल म्हणून यूज करून त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करतात, आणि ही इलेक्ट्रिसिटी स्वतःसाठी वापरतात. त्याला आपण को जनरेशन असं म्हणतो. को जनरेशन म्हणजे कंबाईन्ड हीट अँड पॉवर, म्हणजे CHP प्लॅन्ट असं म्हणतो. अशा प्रकारच्या फॅक्टऱ्या शुगर फॅक्टरीमध्ये किंवा सिमेंट फॅक्टरीमध्ये किंवा काही ठिकाणी केमिकल फॅक्टरीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे को जनरेशन प्लॅन्ट आपल्याला पाहावयास मिळतात. फोर्थ आहे रिन्युएबल म्हणजे दिस इज द एनर्जी अक्वायर्ड फ्रॉम द नेव्हर एंडिंग सोर्सेस ऑफ द एनर्जी अवेलेबल इन नेचर. म्हणजे अशा प्रकारच्या रिन्युएबल म्हणजे ज्याला कुठल्या प्रकारचं इंधन लागत नाही, म्हणजे त्याला कॉस्ट देऊन इंधन लागत नाही, हे पण नेचरमध्येच मिळतं, आपल्याला निसर्गामध्येच मिळतं. जसं सोलर पॉवर आहे, विंड पॉवर आहे, जिओ थर्मल एनर्जी आहे. आणि म्हणून आपण सध्या बघतोय देशामध्ये आपल्या रिन्युएबल एनर्जीला आणि रिन्युएबल एनर्जीमध्ये सोलर पॉवरला म्हणजे सूर्यप्रकाशापासून जी एनर्जी आपण तयार करतो त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे फायदे आहेत. कुठल्या प्रकारचं त्याला पैसे लागत नाहीत, म्हणजे इकॉनॉमिक पैसा खर्च होत नाही, कुठल्या प्रकारचं प्रदूषण होत नाही, त्यासाठी महत्त्वाची जागा लागत नाही. म्हणून यासाठी आपण ह्या
प्रकाशापासून एनर्जीचा आपण इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आता सध्याच्या जास्त प्रमाणात आपण त्याचा वापर करतो आहोत. त्याला भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये वेगवेगळे सबसिडीज दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती जास्त प्रकारचे प्रेझेंटेशन त्यांनी देऊन समाजामध्ये एक जनजागृती करून सूर्यप्रकाशापासून एनर्जी तयार करण्याचे केले. आणि म्हणूनच आपण बघतो शहरामध्ये सध्या तरी शहरामध्ये बऱ्याच लोकांच्या घरावरती आपल्याला असे सोलरचे रूप दिसतात. ते स्वतःसाठी इलेक्ट्रिसिटी तयार करतात. मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जसं आपल्या कॉलेजमध्ये MIT कॉलेजमध्ये पूर्ण कॉलेजमध्ये 350 किलोवॅटचा प्रोजेक्ट हा त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आपले फार मोठी इलेक्ट्रिसिटी आपण स्वतःसाठी तयार करतो. आतापर्यंत बरेचसे त्यांनी कॉन्झर्वेशन करून अशा प्रकारचं फार मोठं कॉन्झर्वेशन त्यांनी या ठिकाणी सोलर एनर्जीचा उपयोग करून केलेला आहे. आणि आता शेतामध्ये ॲग्रिकल्चर शेतामध्ये बी शेती पंप या सोलर एनर्जीवरती तयार करण्याचा वापरण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. आणि म्हणून इट कॅन बी एक्स्ट्रॅक्ट विदाउट द कॉजिंग द पोल्युशन अनलाईक नॉन रिन्युएबल एनर्जी. आणि नॉन रिन्युएबल एनर्जी नेक्स्ट इज द नॉन रिन्युएबल एनर्जी. नॉन रिन्युएबल एनर्जी इज द obtained from the conventional fuels and which are the existable today or tomorrow with time. कोल, ऑइल, गॅस. आणि कोळसा, ऑइल, गॅस तुम्हाला माहिती आहे हे निसर्गात मिळतात आणि याचे जे स्टोरेज आहेत ते आता जवळपास संपत आलेले आहेत. आणि संपत आलेले असल्यामुळे आता आपल्याला काळाची गरज आहे का पण आज ह्या रिन्युएबल एनर्जीकडे प्रत्येकाने वळलं पाहिजे. आणि रिन्युएबल एनर्जीकडे प्रत्येक वळण्याबरोबरच आपल्याला एनर्जी कॉन्झर्वेशन करण्याची फार गरज आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा हा एनर्जी कॉन्झर्वेशन करून आपण इलेक्ट्रिसिटी सेविंग केली पाहिजे. या नॉन रिन्युएबल एनर्जीचा मेजर ड्रॉबॅक आहे कॉजेस ऑफ लॉट ऑफ पोल्युशन. म्हणजे तुम्हाला माहिती आहे थर्मल बऱ्याच ठिकाणी अशा केमिकल फॅक्टरीज अशा प्रकारच्या थर्मल पॉवर प्लॅन्ट अनेक शहरामध्ये नवीन इन्स्टॉल करताना त्या ठिकाणी विरोध होतो. कारण त्या पोल्युशनचा परिणाम प्राणीमात्रावरती, मनुष्याच्या शरीरावरती, नंतर वनस्पतीवरती असा परिणाम होऊन टोटल फार पुष्कळ हा फार मोठ्या प्रमाणात धोका हा मनुष्याच्या प्रत्यक्ष शरीरावर होतो. आणि म्हणून हे पोल्युशन टाळण्यासाठी आपल्याला एनर्जी कॉन्झर्वेशन करण्याची गरज आहे. अँड देन द कमर्शियल अँड दिस इज द एनर्जी ॲक्सेसिबल फ्रॉम द मार्केट अ सर्टन प्राईस. म्हणून हे कमर्शियल एक आपल्याला एक रिसोर्स आहे. दुसऱ्याकडनं आपण इलेक्ट्रिसिटी आपण विकत घेऊ शकतो. लिग्नाईट, कोल, ऑइल आणि नॅचरल गॅस याच्यामध्ये सुद्धा लिग्नाईट म्हणजे हा एक प्रकारचा तांबड्या प्रकारचा कोळसा याच्यामध्ये आहे लिग्नाईट म्हणजे. आणि कोल, ऑइल आणि नॅचरल गॅस. There is the cardinal sources for the industrialized countries is that the basic need for the industrial, commercial and transport and agriculture sector. याच्यामध्ये बघा त्यांनी सांगितलं इंडस्ट्रियल, कारण इंडस्ट्रियलला उत्पादनासाठी अशा प्रकारचे वीज घेणं, विकत घेणं फार गरजेचं असतं. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टलाही तुम्हाला माहिती आहे का ट्रान्सपोर्टसुद्धा मध्ये गाड्या 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, सगळ्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बॅटरी वापरली जाते आणि बॅटरीमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक सप्लाय स्टोरेज केला जातो. तुमचा इव्हन मोबाईलसुद्धा त्याच्यामध्येच बॅटरी वापरली जाते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत इलेक्ट्रिसिटीवरती डिपेंड आहेत. नॉन कमर्शियल these sources are the available in the market unlike previous type of or the price. Instead these are the traditionally gathered firewood, cattle dung, शुगर केन क्रश, सोलर थर्मल वॉटर हिटिंग हे द नॉन कमर्शियल म्हणजे हे पण आपल्याला निसर्गातच मिळतात. फायरवूड म्हणजे जे झाडं झुडपं जे आहेत. आता दुर्दैवाने आता झाडं फार तोडलेली आहेत आणि लागवड ह्या 2-3 वर्षापासून व्हायला लागली. पण पूर्वीपासून झाडाची कत्तल फार करण्यात आली होती आणि लागवड फार कमी होती म्हणून पाऊसही कमी पडायचा. म्हणून अशा प्रकारचं हे फायरवूडसुद्धा आपण एक प्रकारचं इंधन वापरतो आणि अशा प्रकारचं हे इंधन म्हणून वापरण्याचीसुद्धा इलेक्ट्रिसिटी तयार केली. कॅटल डंगसुद्धा हा एक याच्यापासून आहे, जमिनीतच मिळतो. हा शुगर केन क्रश म्हणजे तुम्हाला सांगितलं हे ऊसाच्या चोथा, सोलर थर्मल वॉटर हिटिंग अशा प्रकारचं हे नॉन कमर्शियल. सोलर थर्मल वॉटर बहुतेकाच्या शहरामध्ये बघितलं असेल तुम्ही, त्याच्यावरती सोलर वॉटर हीटर म्हणजे सोलरचा वापर करून पाणी गरम करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. आणि म्हणून त्या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारचं विजेची बचत होते. कारण पाणी गरम करण्यासाठी शहरामध्ये हीटर, गिझर याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो आणि म्हणून इलेक्ट्रिसिटीचा वापर होतो. म्हणून याच्याऐवजी हा सोलर वॉटर हीटरचा वापर करून
एनर्जी कॉन्झर्वेशन या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून एनर्जी कॉन्झर्वेशन हे रिसोर्सेस आणि सोर्सेस आपण या ठिकाणी बघितले. आणि लास्ट पॉईंट आहे व्हेरियस स्टेजेस ऑफ एनर्जी सोर्सेस. आता कोणते स्टेजेस आहेत? द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम द प्रायमरी एनर्जी सोर्सेस इज कॉल्ड द फायनल एनर्जी. आता फायनल एनर्जी म्हणजे आपण बघितलं त्याच्यामध्ये प्रायमरी सोर्सेस आहेत, सेकंडरी सोर्सेस आहेत, नंतर रिन्युएबल आहे, नॉन रिन्युएबल आहे. अशा प्रकारचे सोर्सेस वापरून डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी तयार नाही करता येत. आपल्याला याच्यावरती एक प्रोसेस करावं लागते आणि प्रोसेस केल्यानंतर मग आपल्याला फायनल इलेक्ट्रिसिटी आपल्याला त्याच्यामध्ये मिळते. म्हणून प्रायमरी एनर्जी इज द दॅट अवेलेबल इन नेचर आणि सम ऑफ द प्रायमरी एनर्जी सोर्सेस इज हायड्रोकार्बन मीन्स कोल, ऑइल, नॅचरल गॅस, fissile or fertile element that they include the preliminary uranium, kinetic energy of natural element like wind, water, electromagnetic rays of sun and geothermal earth energy of earth. माहिती आहे विंड पॉवर सुद्धा आपण एक निसर्गात मिळते. म्हणून आपल्या नगर वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी आपण उंचावरती याला सुद्धा महत्त्वाची जागा लागत नाही. उंच डोंगरावरती असे मोठ्या प्रकारचे फॅन्स ब्लेड्स बसवून आपण त्याच्यापासून ह्या विंडपासून एक एनर्जी जनरेट करतो. पण विंड जनरेट हे आणि सोलर एनर्जी हे पूर्णतः निसर्गावरती अवलंबून असल्यामुळे याला एक लिमिटेशन येतात. म्हणून काही ठिकाणी विंड अँड सोलर अशा प्रकारचा हायब्रिड प्लॅन्टसुद्धा बऱ्याच ठिकाणी उभारून एनर्जी कॉन्झर्वेशन केलेलं आहे आणि ट्रॅडिशनल सिस्टीमला बऱ्या प्रकारे मदत या पद्धतीनं केलेली आहे. आणि म्हणून सम एक्झाम्पल फायनल एनर्जी आर इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, गॅस अँड कोल अँड फायरवूड. दिस इज द मेन sources of the for generate the electricity. And this is you are looking the various stages in the process of final energy. First is the nature. You know the nature in these fuels are found in nature, and then it extract and then it become in primary energy, and primary energy become the process, and then you can obtain the फायनल एनर्जी मीन्स इलेक्ट्रिसिटी. म्हणून अशा प्रकारच्या नेचरमध्ये सापडलेल्या इंधनापासून नेचर एक्स्ट्रॅक्ट काढावं लागतात, आपल्याला ते बाहेर काढावं लागतात. त्याच्यावरती एक प्रायमरी एनर्जी तयार होते आणि त्याच्यावरती आपण प्रोसेस करून मग आपण पेट्रोल किंवा डिझेल, डिझेल अशा इंधनाचा, पेट्रोल, डिझेल, गॅसेस अशा प्रकारच्या इंधनाचा उपयोग करून आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी तयार करतो. आणि म्हणून अशा प्रकारची फायनल एनर्जी आपल्याला मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट हा अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट असून तुम्हाला माहिती आहे आज भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पुढील 20, 25, 30 वर्षामध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन, तुम्ही एनर्जी जनरेट नका करू, पण तुम्ही कॉन्झर्वेशन करण्याची आयडिया तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही एनर्जी जनरेट केल्यासारखी आहे. म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाखो करोडो रुपयाचा प्लॅन्ट उभारण्याची आवश्यकता नाही, पण तुमच्या आयडियाज तुम्ही यूज करून म्हणजे 0 पैशामध्ये एनर्जी कशी प्रकारची तुम्ही कॉन्झर्वेशन करू शकता. आणि म्हणून या एनर्जी कॉन्झर्वेशनवरती आपल्याला भरपूर प्रकारचे एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ म्हणजे नोकऱ्या आणि व्यवसायसुद्धा आपल्याला करता येतो. कारण तुम्हाला माहिती आहे आता हे सोलर पॉवर इंजिनिअरिंगला चांगल्या प्रकारे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून याच्यामधलं नवीन मेंटेनन्स, याच्यामधल्या बॅटऱ्या, याच्यामधले इन्व्हर्टर्स, सोलर प्लेट्स यांचं मेंटेनन्स, यांचं मॅन्युफॅक्चरिंग यामध्ये भरपूर काही भविष्यामध्ये तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी स्कोप आहे. याशिवाय याच क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकऱ्याचेही चान्सेस भरपूर आहेत. म्हणून मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये अशा प्रकारचे एनर्जी ऑडिटर आणि एनर्जी मॅनेजर नावाच्या ह्या गव्हर्नमेंटकडनं परीक्षा घेतल्या जातात डिप्लोमा झालेल्या मुलांसाठी, डिग्री झालेल्या मुलांसाठी. आणि मग त्यांना एनर्जी ऑडिटर किंवा एनर्जी मॅनेजर अशा प्रकारच्या नोकऱ्या मिळतात. कारण हे एनर्जी ऑडिट करून लाखो रुपयाचं तुमच्या बिलामध्ये बचत करतात. त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या इंडस्ट्रीजला किंवा मॅन्युफॅक्चरला त्यांना पेमेंट देण्यासाठी कुठलेही पेमेंट देण्यासाठी चांगल्या प्रकारे परवडतं. कारण ते एनर्जी कॉन्झर्वेशन करून लाखो रुपयाचा फायदा त्या कंपनीचा केला जातो. आणि म्हणून जसं आपण आपल्या पैशाचं, पगाराचं, पेमेंटचं, वार्षिक इन्कमचं ऑडिट करतो, तशाच प्रकारचं ऑडिट या
एनर्जीचंही केलं जातं आणि एनर्जीचं ऑडिट करून त्यांचे एनर्जी कॉन्झर्वेशनमध्ये कशी बचत केली जाईल, एनर्जी कॉन्झर्वेशनचे ऑडिट करून बचत करून त्यांच्या बिलाचे येणाऱ्या इलेक्ट्रिसिटीचं बिलमध्ये कशी बचत केली जाईल हे एनर्जी ऑडिटर करणं आणि एनर्जी मॅनेज करणं केलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारचा भरपूर मोठ्या प्रमाणात स्कोप एनर्जी कॉन्झर्वेशन आणि ऑडिट हा सब्जेक्ट शिकून आपल्याला त्याच्या कोर्स आउटकममध्ये नक्कीच मिळेल याची मला खात्री आहे. आणि अनेक प्रकारच्या लोकांना अशा प्रकारचे रोजगार मिळालेले आहेत आणि म्हणून तुम्ही एनर्जी कॉन्झर्वेशन आणि ऑडिट या विषयावरती चांगल्या प्रकारे अभ्यास करून भविष्यामध्ये यावरती जॉब मिळावा असं मला वाटतं. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, द फ्युचर इज आवर्स बट वी नीड एनर्जी टू गेट देअर. ओके, थँक्यू.